आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच संस्कार टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करा। हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हायला पाहिजे यासाठी आंदोलन करायला लागलोय। आमची थडगे बांधून तुम्ही विकासाचे मनोरे कुणासाठी बांधणार आहात? कारण हा जो कोल्हापूर जिल्हा आहे, या कोल्हापूर जिल्ह्याला शेती करायला शिकवलं कोणी? राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधून बागायती शेती करायला आम्हाला शिकवलं। नुसतं बागायती शेती करायला शिकवलं नाही, तर बागायती शेती करत असताना त्यातून जी काही बचत निर्माण होते ती बचत उद्योगामध्ये कशी गुंतवायची आणि शेतकऱ्याचा पोरगा उद्योजक झाला पाहिजे म्हणून उद्यमनगरी स्थापन केली। तेवढ्यावरच शाहू महाराज थांबले नाहीत, तर शेतकऱ्याच्या पोराने व्यापारी सुद्धा बनलं पाहिजे म्हणून जयसिंगपूरची बाजारपेठ बसवून शेतकऱ्यांच्या पोरांना व्यापारी बनवलं। असा हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्याचं वाटोळच करायचं। कारण हा कोल्हापूर जिल्हा आज पंजाब नंतर दरडोई उत्पन्न जास्त असणारा जिल्हा आहे। याचं कारण हा जिल्हा कृषी प्रधान जिल्हा आहे। या जिल्ह्यातली शेतीतली बचत उद्योगधंद्यामध्ये गेली म्हणून शेतकऱ्याची पोरं उद्योजक झालेली आहेत। या जिल्ह्यातली पोरं व्यापारी झालेली आहेत, व्यावसायिक झालेले आहेत। साता समुद्र पार आपला शेतीमाल निर्यात करण्यापर्यंत आमच्या शेतकऱ्यांची पोरं गेलेली आहेत आणि या कोल्हापूर जिल्ह्याला कुणाचं तरी दृष्ट लागायला लागलेला आहे त्यांच्या स्वार्थासाठी। आपल्याला रस्त्याची गरज आहे का हो? आपल्याला गोव्याला जायला रस्त्याची गरज नाही, कारण 7 रस्ते आधीच आहेत। आपल्याला मराठवाड्यामध्ये जायला रस्त्याची गरज नाही, कारण रत्नागिरी नागपूर हा कोल्हापूरला जाणारा रस्ता जो आहे तो एकदम चांगला आहे। पंढरपूरला जायला ट्रॅफिक जाम झालं का? अजिबात झालं नाही। तुळजापूरला नवरात्रीला जाताना ट्रॅफिक जाम झालं का? अजिबात झालं नाही। म्हणजे कुठल्याही देवाला जायला आम्हाला कधीही काही अडथळा आला नाही। मग हा शक्तीपीठ कुणासाठी करायला लागलाय? आणि त्याने नाशिक ते अक्कलकोट नुकताच एक रस्ता जाहीर केलाय, 374 किलोमीटर लांबीचा आहे। तोही 6 पदरी आहे, हाही 6 पदरी आहे। तोही एक्सप्रेस आहे, हाही एक्सप्रेस आहे। मग तो 374 किलोमीटर लांबीचा रस्ता 19,000 कोटीत पूर्ण होतो आणि 856 किलोमीटर लांबीचा रस्ता 1,00,000 कोटी रुपयाला लागतात। हा काय प्रकार आहे? म्हणजे एका किलोमीटरचा खर्च बघितला तर त्या रस्त्याचा खर्च येतो 51 कोटी रुपये, या रस्त्याचा खर्च येतो 117 कोटी रुपये। काय गावडू बंगाल आहे? कुणाच्या खिशात हे पैसे जाणार आहेत? बरं, गेली 6 महिने आम्ही बोंबलून मागणी करायला लागलेलो आहे की ते IIT रुडकी एक आहे उत्तर प्रदेश मधलं IIT आहे, ती जरा रस्त्याबद्दलची तज्ञ संस्था आहे, त्याच्याकडनं DPR तपासून घ्या। त्यांनी जर सांगितलं हे योग्य आहे, ह्यांच्याकडे DPRच नाही, मग 1,00,000 कोटी आकडा आला कुठनं? काय रतन खत्रीचा आकडा आहे काय? कुठला आला आकडा? तुमच्याकडे जर DPRच तयार नसेल तर हे 1,00,000 कोटी रुपये आलं कुठला? का तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं? हे धंदे इथं चालणार नाहीत। बरं, ह्यांच्या बाजूचं काय जाते हो? हे बघा, आमदाराला टोल नाही, खासदाराला टोल नाही, कलेक्टरला टोल नाही, तहसीलदारला टोल नाही, पोलिसाला टोल नाही, न्यायाधीशाला टोल नाही। टोल आहे फक्त सामान्य जनतेला। म्हणजे हे सगळं पैसे फेडायचे तुम्ही आणि आम्ही, हे ध्यानात घ्या। हे माझ्याच मारणार आहेत, फुकटच धरणार आहेत ते देवाला। मग यांच्यासाठी आपण आपला बळी का द्यायचा? बरं, नुसतं एवढंच नाही, तुम्हाला माहिती आहे आता पुढच्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आपल्या जीव मुठीत धरून आपल्याला गावात राहायला लागतं। का? तर जुलै महिन्यामध्ये आपली कुंभी, कासारी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा, आमची पंचगंगा, वारणा सगळ्या नद्या पात्राच्या बाहेर पडतात। पात्राच्या बाहेर म्हणजे 2-2, 3-3 किलोमीटर बाहेर पडतात। आता हे रस्ता करत असताना त्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये डोंगरासारखा जर का हे भरावा टाकत गेले तर मी तुम्हाला सांगतो पार अगदी राधानगरी पर्यंत हे पाणी तुंबत जाणार आहे। पाठीमागं इकडं पाटपन्हाळ्याच्या पाठीमागं पाणी तुंबत जाणार आहे, तिकडं वारणेला पीड मलकापूर पर्यंत पाणी तुंबत जाणार आहे आणि मग त्या नदी काठावर असणाऱ्या गावांची अवस्था काय होईल याचा विचार करा। अरे, आधीच महापुरानं आम्ही हैराण झालेलो आहे। थोडं का नाही तर या
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातला मिळून 25 लाख टन ऊसाचा फटका बसणार आहे आपल्याला. ड्रोन मोजणी करणार आहेत असं मी ऐकलं आता. का तर तुम्ही खाली येऊन देत नाही पण वर्ण करणार. पाखरं राखताय की नाही? गोपनी तयार ठेवा. ड्रोन आला रे आला, नेम धरून गोपनीनं ड्रोन खाली पडला पाहिजे. तो बी खाजगी कंपनीचाच आहे. काय काळजी करू नका. सरकारी मालमत्तेचं नुकसानीची केस तुमच्यावर होतच नाही. आणि मला पोलिसांना एक विनंती करायची आहे, किती अतिरेक करता हो. आम्ही सनदशीर मार्गानं आमच्या सगळ्या भगिनी इथं आपली कैफियत घेऊन आल्यात. एवढा बंदोबस्त आमच्यासाठी. हा, आम्ही काय अतिरेकी आहे काय नक्षलवादी आहे? कोण आहे आम्ही? हा, तिथं तिच्या आईला नक्षलवादी काश्मीरात येऊन रोज गोळ्या घालल्यात. तिथं तुमची मर्दुमुखी कुठे जाते? हा, महिला बेपत्ता आहे. अहो, आमच्या कुंभोजची एक अल्पवयीन मुलगी 2 महिने झालं गायब आहे. सापडत नाही पोलिसांना. लाज वाटली पाहिजे पोलिसांना. 2 महिन्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचं कुंभोजचं अपहरण झाले. अजून या पोलिसांना त्या पोरीचा पत्ता लागलेला नाही. आणि हे आमच्या मागे लागलेत. अहो, या सभेला एक रेडा आलाय पाठीमागं. त्या रेड्या बघा, रेडा सुद्धा किती धाडशी आहे. इथं निर्भयपणे आला, कारण त्याला माहिती होतं की ही माणसं सज्जन आहेत. ही आपल्याला गुवाहाटीला नेऊन कापणार नाही, त्याला खात्री आहे. पोलीस त्या रेड्याला येऊन देणार. हाय अजून आहे. मी राखायला सांगितलंय पोलिसांना अजिबात देऊ नका म्हटलं तो रेडा, कारण पोलिसांच्यावर माझा विश्वास नाही. गुवाहाटीला पाठवतील. अहो, ते रेडा काय म्हणा लागलाय, त्या मंत्रालयातल्या बसलेल्या रेड्यानी आमचा शक्तीपीठ आणून आमचं वाटोळ्या करायला म्हणून कैफियत घेऊन कलेक्टरकडे तो रेडा आला असेल तर पोलिसांनी त्याला अडवायचं कारणच काय? अरे, पोलीस रेड्याला पण घाबरायला लागले काय? रेड्याला घाबरताय होय? आम्ही रेड्याला घेऊन कलेक्टरकडे जाणार आहे. त्याची कैफियत कोण ऐकणार? बरं, आम्ही ज्ञानदेवाचे वारसदार आहोत. आमच्या ज्ञानदेवानं रेड्याच्या तोंडून वेद वधवून घेतला का नाही? मग आमचा रेडा ह्या रेड्यांना वेद कसं बोलायचं सांगायला आलेला, त्याला आज सोडलं पाहिजे. तुम्ही रेड्याला येऊन देणार नाही, तुम्ही माणसाला येऊन देणार नाही, तुम्ही आमचं ऐकून घेणार नाही. अरे, काय मोगलाई आहे काय? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथं फक्त मोर्चाला आलो आणि आपला प्रश्न संपला अशा भ्रमामध्ये राहू नका. जोपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग 13च्या 13 जिल्ह्यातनं हद्दपार होत नाही तोपर्यंत विश्रांती नाही. हा निर्धार करून तुम्ही जायचा आहे. त्याच्या मनोहर जोशी झाले, त्याच्यानंतर नारायण राणे झाले, त्याच्यानंतर पुन्हा विलासराव देशमुख झाले, त्याच्यानंतर अशोक चव्हाण झाले, पृथ्वीराज बाबा चव्हाण झाले, परत आणि सुशीलकुमार शिंदे झाले. आम्ही लढतोयच. सरकार कुठलंही असून दे, आम्ही लढतोयच. असं 7-8 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढतोय. पण एवढा लबाड मुख्यमंत्री मी माझ्या हयातीत कधी बघितलेला नाही. एवढा लबाड बघितलेला नाही. आणि दुसऱ्यालाच पुढे करतोय, आपण मागे राहतोय. काय या की मैदानावर. मला वाटतं की बंटी पाटील साहेब एकदा ठरलं तर आपलं एका चॅनेलवर आपलं ठरलं होतं की एका बाजूला मुख्यमंत्री, दुसऱ्या बाजूला मी आणि बंटी पाटील साहेब आम्ही लाईव्ह चॅनेलवर जाणार होतो. मुख्यमंत्री सांगणार होते शक्तीपीठ कसा महत्वाचा आहे, करणं का गरजेचं आहे, आणि आम्ही सांगणार होतो तो कसा गरजेचा नाही आहे, त्याची काही अशी आवश्यकता नाही आहे. तारकावर तारखा गेल्या आणि ते रद्द झालं. त्याच्या आधी महादेवाच्या कृपेनं एक तावडे हॉटेलला एक टोल झाला होता. फोडलेली माणसं आम्ही आहे. तेव्हा आमच्या नादाला लागू नका. आम्ही जर का एकदा ठरवलं तर आमचं सुद्धा ऐकत नाही. बंटी पाटलाला माहित आहे ऊसाच्या यावेळी काय होतंय ते. दुधाच्या वेळी काय आम्ही करतोय ते सांग. ऊस असो, दूध असो, पाणी असो किंवा नदीतलं पाणी असो, या कोल्हापूर जिल्ह्यावर जर का अन्याय होत असेल तर या कोल्हापूर जिल्ह्यातला माणूस अजिबात ऐकत नाही, कुणाचंच ऐकत नाही. तेव्हा आमच्या नादाला लागू नये एवढंच आमचं त्यांना नम्रपणानं सांगणं आहे. आम्ही काही जास्त धमकी देणार नाही. अगदी नम्रपणानं सांगतो की हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करा.
तुम्हाला जर का अजून तुम्हाला पैसा उभा करायचा असेल तर दुसऱ्या मार्गाने करा जावं, तिकडं काय नोट घालत नाही मी. हे बघा, हे 1,00,000 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा जुलै महिन्यामध्ये आमच्या नद्या एवढ्या भरत्यात ते पाण्याचं काय करायचं अशी आम्हाला चिंता लागल्या. ते एक कुठली तरी अशी योजना आणा, ते पाणी उपसा आणि ते दुष्काळी भागामध्ये न्या. त्याला 50-60 हजार कोटी लागलं तर घेऊन टाका, अजिबात आम्ही विरोध करत नाही. म्हणजे आमची पुरातन मुक्तता होईल, दुष्काळातल्या तहानलेल्या जनतेला पाणी मिळेल. हा, आणि 7 देतो आम्हाला. बर, आणि तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र फडणवीस, तुम्ही जर का शक्तीपीठ महामार्ग जर रद्द करणार असाल तर आम्ही तुम्हाला, ज्यांच्या जमिनीतनं तो जाणार आहे, एकरी 1,000 रुपये आम्ही तुम्हाला वर्गणी द्यायला तयार आहे. आणि ज्यांच्या रानात पुराचं पाणी येणार आहे त्यांनी एकरी 5,000 रुपये द्यायचे. एकदाच देऊया, म्हणजे परत पाणी तर येणार नाही, अशी माझी ऑफर आहे. हे किती पैसे होतात बघा, हिशेब करा, आणि कुठंतरी जागतिक बँकेकडनं कर्ज काढा आणि ते जुलै महिन्यातलं पाणी उचला आणि दुष्काळी भागातलं न्या. आमचा तुम्हाला फुल्ल पाठिंबा आहे. मी असं ऐकलंय की तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे, व्हा जावा, आमचं काय म्हणणं नाही, व्हा जावा. पण त्या अदानीला खुश करून पंतप्रधान होण्याच्या पेक्षा शेतकऱ्याला खुश करा आणि मग व्हा जावा, आमचं काय म्हणणं नाही. आम्हाला वाटतंय कधीतरी एकदा मराठी माणसानं पंतप्रधान व्हावं, होत असेल तर व्हा, पण आमचं वाटोळं करून होऊ नका. तर गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा ही आम्हा सगळ्यांची भूमिका प्रामुख्यानं त्या ठिकाणी राहिली. आणि 24 पासूनचा प्रवास आपण बघितला तर 24 साली सुरुवात त्या ठिकाणी झाली. शाहू स्मारकला एक मेळावा झाला, मोर्चा झाला, मुंबईमध्ये एक मोर्चा त्या ठिकाणी काढला, पंढरपूरला जाऊन आम्ही विठ्ठलाकडे साकडं घालायचं काम त्या ठिकाणी केलं. अशा अनेक टप्प्यावर या 2-2.25 वर्षामध्ये सातत्यानं या आंदोलनाची धार वाढवण्याचं काम तुमच्या ताकदीवर सातत्यानं आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलं. ज्यावेळी एखादं आंदोलन होतं ते 1 महिना 2 महिना चालतं, परंतु हळूहळू ते आंदोलन क्षीण होतं. परंतु हे आंदोलन गेले 2.25 वर्ष या ठिकाणी विजयराव चालू आहे. हे का चालू आहे तर या शक्तीपीठची गरज नाही आहे हे लोकांना सुद्धा या ठिकाणी पटलेलं आहे. फक्त आम्ही नेतृत्व म्हणून ही भूमिका घेत नाही आहोत, कुठल्या राजकारणासाठी आम्ही ही भूमिका घेत नाही आहे. प्रामाणिक शेतकऱ्याला हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे, तो 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नको आहे. ही भूमिका सातत्यानं शेतकऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी, आणि म्हणून गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करावा ह्यासाठी 12 जिल्ह्यातले शेतकरी सातत्याने एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं रस्त्यावर उतरून संघर्ष करताना पाहायला मिळतात, ज्याचा उल्लेख जयंत पाटील साहेबांनी केला. नागपूरमध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग न्यायचा नाही, परंतु दुसऱ्यांच्या जिल्ह्याचं वाटोळं करायचं, ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी साधारणपणे घेतलेली या ठिकाणी दिसते. आणि आज सत्तेत असलेल्या लोकांच्या बद्दल आपण बोललो की काय बोलणार अशी अवस्था सत्तेत असलेल्या लोकांची आहे. ते फार बोलतील अशी अपेक्षा नाही, परंतु किमान या आंदोलनाला ताकद देणं, या आंदोलनाला मदत करणं, आम्ही सातत्यानं या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी आंदोलनं झाली त्यावेळी आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहे. सर्व पक्षीय आंदोलन आहे, आम्ही कुठल्या पक्षाच्या बॅनरखाली हे आंदोलन करत नाही. मूळ मुद्दा आहे तो शक्तीपीठचा आहे, तो रद्द झाला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका सातत्यानं या ठिकाणी राहिलेली आहे. आज या जिल्ह्याची अवस्था बघितली, मी आताच गिरीशना या ठिकाणी सांगत होतो की या जिल्ह्याचा शक्तीपीठचा महामार्ग या ठिकाणी बघितला, चंदगड पासून जे वन्यजीव प्राणी आहेत तिथून या महामार्ग या ठिकाणी जातो. ज्या ठिकाणी आज अनेक वन्यजीव प्राणी आमचे आहेत त्या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्ग जातो. त्याच्या पुढे आलं की जवळजवळ 11 नद्या ह्या ओलांडून हा शक्तीपीठ मार्ग या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतो. म्हणजे ताम्रपणीपासून ते वारणा नदीपर्यंत 11 नद्या, कुंभी असू दे, कासारे असू दे, पंचगंगा असू दे, दूधगंगा असू दे, वेदगंगा असू दे, भोगावती असू दे, या सगळ्या नद्यांवरनं हा शक्तीपीठ महामार्ग त्या ठिकाणी जाणार आहे. आणि म्हणून हा नदीवरनं जाणारा महामार्ग, एक शिरोलीचा पूल या ठिकाणी झाला, त्या शिरोलीच्या पुलावर एवढी चर्चा झाली महापुराच्या निमित्तानं. एक शिरोलीच्या पुलातून आमचं पाणी वाहत नाही आणि पुराचा फटका मागं या ठिकाणी बसतो, बॅकवॉटर या ठिकाणी येतं, याची चर्चा आम्ही देतो. मांजरीच्या पुलाबद्दल आम्ही चर्चा करतो आणि या चर्चा करत असताना तब्बल 11 नद्यांवरनं हा या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. 11 नद्या, या 11 नद्यांवर असणारी गावं असतील
तिथं असणारी मंदिरं असतील. मला या भाजपच्या आणि RSSच्या लोकांना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे, कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? आज इथं शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत ते हिंदू नाही आहेत का? का त्यांना तुम्ही हिंदू मानत नाही? ज्यावेळी तुमच्या निवडणुका असतात त्यावेळी तुम्हाला हिंदू समाज या ठिकाणी आठवतो. पासून आम्ही हिशोब काढला नारकर साहेब, किमान 150-200 मंदिरं यामध्ये या ठिकाणी फटका या सगळ्या शक्तीपीठ महामार्गामध्ये किमान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बसणार आहे. बोरोड्याची अवस्था जशी आहे, 500-550 एकर जमीन एका गावातली या ठिकाणी जाणार आहे, तशा प्रत्येक गावातल्या जमिनी या ठिकाणी जाणार आहेत. फक्त त्या गावातल्या जमिनी जाणार नाहीत, परंतु या 11 नद्यांच्या बाजूनं ज्यावेळी हा शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी होईल त्यावेळी या मार्गाच्या 5-10 किलोमीटरवर या ठिकाणी पुराचा फटका, महापुराचा फटका या आजूबाजूच्या गावांना निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी बसणार आहे. आणि म्हणून आम्ही सातत्यानं सरकारला सांगतोय की हा गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, याची अजिबात गरज या ठिकाणी नाही आहे. मी मागच्या वेळी देखील एकनाथ शिंदेचा व्हिडिओ या ठिकाणी ऐकवला होता, शक्तीपीठ नको रद्द केला म्हणून त्यांनी जाहीर केलं. मग माझा एकनाथ शिंदेना या ठिकाणी सवाल आहे, तुम्ही या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी राहिलेलात, तुम्ही शपथ घेऊन उपमुख्यमंत्री या ठिकाणी झालेलात की या ठिकाणी सरकारच्या विरोधातलं कुठलं काय करणार नाही. मग तुम्ही जो शब्द या ठिकाणी दिला तो त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून दिला का एकनाथ शिंदे व्यक्ती म्हणून या ठिकाणी दिला? हा प्रश्न आमच्या पुढे महत्वाचा आहे. तुम्ही त्यावेळी जर निवडणुकीच्या तोंडावर शक्तीपीठ रद्द म्हणून मुख्यमंत्री म्हणून शब्द दिला असेल तर त्याची अंमलबजावणी करणं आता तुमची जबाबदारी या ठिकाणी असणार. परंतु आता हे जबाबदारी पेलतील असं वाटत नाही आणि म्हणून ही जबाबदारी पेलत नसल्यामुळं तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. ही निकराची लढाई आपल्याला उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करावी लागेल, कारण की आम्ही जोपर्यंत रस्त्यावरची लढाई करत नाही तोपर्यंत या सरकारला जाग या ठिकाणी येणार नाही. आज त्यांना काय वाटतं, लोकसभेच्या आधी निर्णय झाला, आज अध्यादेश काढण्यात आला की कोल्हापुरातला रस्ता या ठिकाणी रद्द झाला, मग पुन्हा अध्यादेश कसा निघाला हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा. हे सरकार जे काय चाललेलं आहे ते फक्त निवडणुकांपुरतं चाललेलं आहे. लोकसभेला बसलेला फटका त्याच्यामुळे विधानसभेला बसू नये फटका म्हणून त्या ठिकाणी हा अध्यादेश काढण्यात आला. एकदा विधानसभा झाली, गरज सरो वैद्य मरो या पद्धतीनं आता जनतेची गरज नाही, होणाऱ्या निवडणुकीमध्ये बघू काय करायचं या उद्देशानं पुन्हा हा सर्वे या ठिकाणी चालू केलेला दिसतोय. राजू शेट्टी साहेब म्हणाले ते खरं आहे, आता रस्त्यावर रानात येऊन कोण सर्वे करायचं धाडस करू शकत नाही, आता ड्रोननं यांचा सर्वे करायचं काम चालू आहे. आज मोर्चे आहे म्हणलं सांगलीमध्ये सर्वे करायचं काम त्या मंडळींनी या ठिकाणी केलं. ज्यावेळी मोर्चा आहे त्याच दिवशी तुम्ही सर्वेची तारीख देता, जिल्हाधिकारी सांगतात कुठलाही अध्यादेश नाही आहे आणि मग सर्वे तुम्ही कुठल्या जीवावर या ठिकाणी करतात. आणि म्हणून माझी लोकांना या ठिकाणी विनंती आहे, ही जबाबदारी आम्ही राज्यकर्ते आम्ही राजकीय पक्षाचे नेते म्हणून आमची जबाबदारीच आहे. तुमच्या बाजूने उभं राहणं, तुम्हाला ताकद देणं, तुमचा अन्याय होत असेल त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणं ही आमची जबाबदारी आहे. परंतु मी परवा सुद्धा सांगितलं होतं, महिलांचा संख्या यामध्ये महत्वाची आहे. आणि आज आता अतिशय आनंद वाटतो की आज आमच्या माता भगिनी घरदार संसार सोडून या आंदोलनामध्ये आलेल्या आहेत. माझं मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आव्हान आहे, हे 1 लाख कोटीला मी पर्याय तुम्हाला या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना देतो. या 1 लाख कोटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 50 किल्ले आहेत, ज्या 50 किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. या 50 किल्ल्यांना 500-500 कोटी रुपये द्या, 25,000 कोटी रुपये इथं तुमचे जातील. या राज्यातल्या 22,000-23,000 गावांना प्रत्येक गावाला अंतर्गत रस्त्यासाठी 1-1 कोटी रुपये द्या, किमान गावातले रस्ते या ठिकाणी होतील. या राज्यातल्या बेरोजगार तरुणांना 3 वर्ष नोकरी लागेपर्यंत महिन्याला 5,000 रुपये स्टायपंड द्या, त्यामध्ये तुमचे 10 ते 15,000 कोटी रुपये या ठिकाणी जातील. या राज्यामध्ये डाळ मागलेली आहे, या राज्यामध्ये गोड तेल मागलेलं आहे, 10,000 कोटी रुपये या ठिकाणी सरकारच्या वतीनं द्या. पेट्रोल डिझेल मागलेला आहे, ज्याचा उल्लेख मगाशी झाला की राज्याचा टॅक्स कमी करा, आम्हाला 88 रुपयानं पेट्रोल या ठिकाणी मिळेल. हे पैसे तुम्हाला कसे खर्च करायचे हे आम्ही पटवून देतो. एकदा राजू शेट्टी आणि आमच्या बरोबर या ठिकाणी बसा, आम्ही पटवून देतो. तुमचा मुद्दा लादू नका.
1,05,000 कोटी रुपये तुम्ही कशासाठी खर्च केले पाहिजेत हे सांगतो. मी आता सांगितलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख तुम्ही उठता बसता या ठिकाणी करता. सकाळ दुपार संध्याकाळ छत्रपती शिवाजी महाराज म्हणता. आज त्या शिवाजी महाराजांच्या रायगडवर आम्ही बघितलं, शिवराज्य अभिषेकला घेणाऱ्या लोकांना साधं शौचालय नाही आहे अशी अवस्था आमच्या रायगडाची राजधानीची या ठिकाणी. तुमचं सरकार 12 वर्ष या देशामध्ये आहे. तुम्ही नेमकं रायगडासाठी काय केलं, तुम्ही या 50 किल्ल्यांसाठी या राज्यातल्या काय केलं, याचं उत्तर ही मंडळी या ठिकाणी देऊ शकत नाहीत. आणि म्हणून माझी या ठिकाणी सूचना विनंती या सगळ्यांना आहे. खताचे दर वाढले शेट्टी साहेब, खताला 10,000 कोटी रुपये द्या. 100 रुपये पोत्यामागे या ठिकाणी तुम्ही खताला अनुदान द्या. किमान आमच्या शेतकऱ्याला खत या ठिकाणी स्वस्त मिळायची व्यवस्था करेल. आता तर त्याच्या पलीकडे आहे. पूर्वी दुकानात जाऊन खत घेता येत होतं, आता ऑनलाईन केवायसी करायची. तू आहेस का बघायचं. आता एका गटात, आता त्यात सकाळी मी ते ऍप्लिकेशन बघत होतो, ते ऍप्लिकेशन शेट्टी साहेब काढलं, गट नंबर टाकायला लागतोय. गट नंबर टाकला, त्या गटात 2 भावाचं असेल तर दुसऱ्याला मिळत नाही. मी एक जण घेऊन गेला की मेलच दुसरं. तोपर्यंत तिची रेंज जाते. आता मला वाटतंय उद्याच्या भविष्यकाळात संध्याकाळी घरात जेवताना ऍप असणार आहे. मुख्यमंत्र्यांना विचारायचं काय खाऊ, भाकरी खाऊ, मग ती पुढे विचारणार 2 का 1, मग आपण सांगायचं 2, भात नाही. मग तोपर्यंत रेंज गेली म्हणजे संपला विषय. मग आता स्मार्ट मीटर जसं आलंय, आम्ही काल MSCB मध्ये शेट्टी साहेब गेलो होतो, त्यांना म्हणलं स्मार्ट मीटर नाही, म्हणले स्मार्ट मीटर नाही. मग आमच्यातला की त्याला बंद कसं होते मग ऑटोमॅटिक. लाईट बिल भरलं नाही की बंद, पूर्वी येऊन कनेक्शन तोडायचे, मग आता ऑटोमॅटिक बंद कसं होते. म्हणजे आता वीज मीटर घरातलं सुद्धा मोबाईल सारखं पहिले पैसे भरल्याशिवाय लाईट नाही. ही अवस्था आमच्या मीटरची आहे. आता खतावर आल्यात, लाईटवर आल्यात, आता जेवणावर 100% येणार. लई खाल्लंसा तर या ठिकाणी देशाचं नुकसान होतंय. बचत केली पाहिजे, पेट्रोल कमी वापरलं पाहिजे, जेवण कमी जेवलं पाहिजे. आता सगळं सांगायला लागल्यात मोदी साहेब. पाणी सोनं घ्यायचं नाही. मी परवा सांगितलं भाजपच्या कार्यकर्त्यांना की सोनाराच्या दुकानाबाहेर उभा राहा आणि येणारा जाणारा नमस्कार करून सांगा सोनं घेऊ नका. काय सांगतात बघा. मग पेट्रोल पंपावर उभा राहा, पेट्रोल कमी भरा म्हणून सांगा. काय करतात बघा. महागाई वाढलेलं आहे, ही महागाई कमी करायचं काम या ठिकाणी करा. तुम्ही गोडं तेल वाढलेलं आहे, त्याला या ठिकाणी पैसे द्या. मी राजू शेट्टी साहेब हे 5 पर्याय दिलेत ना, हे 5 पर्याय आपण लेखी पत्रानं मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पाठवून देऊया नारकर साहेब, की हे 5 पर्यायावर 1,00,000 कोटी या ठिकाणी खर्च करा. आम्हाला हरकत नाही. गरज नसलेला हा महामार्ग आहे. अजिबात कुणाची मागणी नाही. जयंत पाटील साहेब म्हणले ते माहित आहे. इथं बसणार आहे तुम्ही. राजू शेट्टी खासदार असताना आम्ही आमदार आहे, आम्ही येता साहेब रस्ता पाहिजे म्हणून. कोण गेलते का शक्तीपीठ या ठिकाणी मागायला? कुणी निवेदन दिलं का यांना की शक्तीपीठ आम्हाला या ठिकाणी पाहिजे? हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी असलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, हा शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आता आपल्याला ताकदीनं ही लढाई पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लढाई करावी लागेल. माझी मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, शक्तीपीठचा स्क्रिप्ट तुम्ही या ठिकाणी नागपूरमध्ये रिला असला तरी कोल्हापूरमध्ये हा सिनेमा फ्लॉप, 12 जिल्ह्यामध्ये हा सिनेमा फ्लॉप होणार हे आम्ही जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो. हा तुमचा सिनेमा चालणार नाही, आम्ही चालू देणार नाही. आम्ही ताबडतोब ताकदीनं या सगळ्या लढ्यामध्ये या ठिकाणी उतरणार आहोत. आमचं काही होऊ दे, कुठलाही संघर्ष या ठिकाणी करायला लागू दे. प्रशासनाला आमची विनंती आहे, आजचा मोर्चा शांततेनं आम्ही काढलेला आहे. आम्ही पोलिसांना देखील सांगितलं आमचा आजचा मोर्चा शांततेनं आहे. आम्ही या ठिकाणी कुठलाही आगाऊपणा या ठिकाणी करणार नाही. एक रेडा आलाय त्याचं आलाय, आम्ही काय आणलेला नाही. ते बिचारा त्याचा आलाय की बाबा माझं काय होणार म्हणून. हा शेतकरी तिथं मी, तो काय आम्ही आणलेला नाही बाबा. ते कुठनं आलाय माहित नाही, पत्ता विचारा त्याचं नाव विचारा, आम्हाला काय नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि पोच करा. आमचं काय म्हणणं आहे. परंतु आता आमची विनंती आहे, सरकारला देखील आमची विनंती आहे. आज आम्ही शांततेनं मोर्चा काढलाय.
आम्ही संयमानं आतापर्यंत भाषणं या ठिकाणी केलेले आहेत. आमचा संयम तोडू देऊ नका. जर मोजणीला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये आलं तर जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका आमची या ठिकाणी राहील. मग भलेही किती संघर्ष करायला लागू दे, आम्ही या ठिकाणी गप बसणार नाही. ही भूमिका उद्याच्या काळामध्ये आम्ही घेऊ एवढी विनंती करतो. आणि माझं भाषण संपवण्यापूर्वी 2 गोष्टी मला आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत की आता पुढच्या महिन्याभरात आम्ही तारखा देऊ आणि या जिल्ह्यामध्ये मोटरसायकल रॅली शेट्टी साहेब आपण गावागावामध्ये जाऊन करूया. मोटरसायकलनं प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही या प्रबोधन या ठिकाणी करूया. दुसरं एक काम माझं सगळ्या गावातल्या लोकांना विनंती आहे की उद्या संध्याकाळपर्यंत जे बाधित गाव आहेत, आजूबाजूची गाव आहेत, त्या सगळ्या गावांमध्ये गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करा. मोजणी या गावात होणार नाही असा डिजिटल बोर्ड लावायचा. जमल का? सगळ्यांनी डिजिटल बोर्ड प्रत्येक गावात लावायचा. आणि आमचं आंदोलन, उद्याची दिशा, उद्याचं आंदोलन, उद्या भविष्यकाळात काय होणार आहे याची माहिती तुम्हाला तंतोतंत मिळण्यासाठी एक नंबर मी जाहीर करतो. त्याच्यावर मिस्ड कॉल द्या आणि या 12 जिल्ह्यातलं आंदोलन जे काय चाललेलं आहे त्याची माहिती मिळेल. उद्या तुम्हाला काय अडचणी आल्या त्या आमच्याकडे पोचवा. नंबर लिहून घ्या: 89 55 44 55 99. 89 55 44 55 99 या नंबरला मिस्ड कॉल द्या. आणि व्हॉट्सअप ग्रुप आणि सगळ्या माध्यमातून तुमच्याशी आमचा संपर्क या ठिकाणी राहील एवढी ग्वाही देतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही.